गेल्या सलग 4 सत्रांमध्ये सोन्या चांदीच्या किमतीत सुरू असलेल्या घसरणीला अखेर आज ब्रेक लागलाय। गेल्या अनेक दिवसांपासून इराण विरुद्ध अमेरिका इस्रायल यांच्यात सुरू असलेलं युद्ध आता थांबलंय। इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता कराराचा मसुदा निश्चित झालाय, त्यामुळे संपूर्ण जगाला वेठीला धरणारं हे युद्ध संपुष्टात येणार आहे। अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष 107 दिवसांनंतर थांबलाय। या दोन्ही देशांमध्ये 14 नियम आणि अटींचा करार झाला असून दोन्ही देशांकडून सहमती झाल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे। या एका घोषणेचा थेट परिणाम जागतिक बाजारपेठेवर झालाय। शेअर मार्केट वधारलं, क्रूड ऑइल कोसळलं आणि अर्थातच सोन्या चांदीच्या दरांवर मोठा परिणाम झाला। युद्ध संपल्याच्या बातमीनं आंतरराष्ट्रीय पातळीवर भांडवली आणि वायदे बाजारात सकारात्मक पडसाद पाहायला मिळत आहेत। अमेरिका इराणमधील युद्ध आता संपण्याचे संकेत मिळताच सोना आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे। मागच्या काही दिवसांपासून क्रूड ऑइल वधारलं होतं, मार्केट आणि सोनं चांदी घसरलेलं होतं। होमोर्स सुरू होण्याची घोषणा होताच या किमती वधारल्यात। गेल्या कित्येक महिन्यांपासून विक्रमी पातळीवर असलेल्या कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यात, तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून घसरणारे सोना चांदीचे दर थेट रॉकेटच्या स्पीडनं वाढलेत। शनिवारी बाजारपेठ बंद होताना सोन्याचा प्रतितोळा भाव 1,48,300 रुपये इतका होता। तो सोमवार बाजार उघडताच 1,51,000 रुपये प्रतितोळा इतका झालाय। सोन्याच्या दरात 2700 रुपयांची मोठी वाढ झाली आहे, तर चांदीच्या दरातही प्रति किलो तब्बल 10,000 रुपयांची वाढ झाली आहे। शनिवारी असलेले 2,44,000 रुपयांचे दर आज 2,54,000 रुपयांवर जाऊन पोहोचलेत। दोन्ही दर हे जीएसटी वगळून आहेत। अमेरिका इराणमधील युद्ध पूर्णपणे थांबलंय असं चित्र स्पष्ट झालं तरी पुढील काळात सोनं चांदी दरात अजूनही मोठी वाढ होण्याचे संकेत मिळतात। सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी यामुळे अच्छे दिन आलेत। अमेरिका आणि इराण यांच्या 3 टप्प्यांमध्ये शांती कराराची अंमलबजावणी होईल, त्यानंतर सोने आणि चांदीच्या दरात वाढ होऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। अमेरिका इराण युद्ध थांबणार असं स्पष्ट झालं आणि जगभरातील भांडवली बाजार, खनिज तेलांचे दर या सर्व ठिकाणी परिणाम पाहायला मिळालाय। अमेरिका आणि इराण यांच्यातील कराराची घोषणा झाल्यानंतर क्रूड ऑइलच्या दरात घसरण झाली आहे, तर दुसरीकडे आशियाई बाजारांमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली आहे। सेन्सेक्स आणि निफ्टीत 1.5 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे। सेन्सेक्समध्ये 1300 अंकांपर्यंत तेजी दिसून आली आणि निफ्टीने देखील 24,000चा टप्पा पार केलाय। निफ्टी मिड कॅप 100 आणि निफ्टी स्मॉल कॅप 100 मध्ये 1.5 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे। सामान्यतः जेव्हा शेअर बाजार तेजीत असतो आणि देशांतर्गत चलन मजबूत होतं, तेव्हा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी घटते आणि किमती कमी होतात। मात्र आज सराफा बाजारात याच्या पूर्णपणे उलट चित्र पाहायला मिळालंय। भारतात सध्या लग्न सराईचे दिवस सुरू असल्यानं सोन्या चांदीच्या दागिन्यांची किरकोळ आणि प्रत्यक्ष मागणी प्रचंड वाढली आहे। अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता करारामुळे कच्च्या तेलांच्या किमती जरी मार्च नंतरच्या निच्चांकी पातळीवर आल्या असल्या तरी आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंची पकड मजबूत आहे। जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून सुरक्षित ठेव म्हणून सोन्याची सातत्यानं खरेदी केली जात असल्यानं देशांतर्गत बाजारात दर कडाडल्याचं समजतंय। सहसा जगात युद्ध किंवा तणाव वाढला की लोक सोन्यात सुरक्षित गुंतवणूक करतात, त्याला सेफ हेवन म्हटलं जातं। मात्र यावेळच्या भूराजकीय तणावात सोन्यानं पूर्णपणे उलटं वर्तन केलं होतं। तणावाच्या काळात लोकांनी सोन्यातील आपली गुंतवणूक काढून घेतली होती, पण आता शांततेचे संकेत मिळतात सोन्यात पुन्हा गुंतवणुकीचा ओघ वाढलाय। आंतरराष्ट्रीय बाजारातील या वाढीचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारावर आणि MCX वर पाहायला मिळणार आहे। सरकारनं देशातील परकीय चलन साठा मजबूत करण्यासाठी सोन्या चांदीच्या आयातींवरील कस्टम ड्युटी मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे। सरकारनं ही ड्युटी थेट 6 टक्क्यांवरून 15 टक्क्यांवर नेली आहे, ज्यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमती आधीच उच्च पातळीवर आहेत आणि आता जागतिक तेजीमुळे यात आणखी भर पडणार आहे। दिवाळीपर्यंत सोन्याच्या किमती नव्या उच्चांकावर पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळत आहेत, त्यामुळे जागतिक स्तरावर मागणी वाढल्यास त्याचा थेट परिणाम दरांवर होऊ शकतो। आगामी सणासुदीच्या काळात भारतासारख्या देशांमध्ये सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता असल्यानं दर आणखी वाढू शकतात। दरम्यान सोने खरेदी करणाऱ्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी सध्याचा काळ महत्त्वाचा मानला जातोय। जर तज्ज्ञांचे अंदाज खरे ठरले तर दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। सराफा व्यावसायिकांच्या मते जागतिक बाजारातील घडामोडी, आर्थिक अनिश्चितता आणि गुंतवणूकदारांचा वाढता कल यामुळे मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये चढ उतार होत आहेत। दरम्यान सोनं आणि चांदीच्या वाढत्या दरांमुळे ग्राहकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून आगामी काळात बाजाराची दिशा काय राहणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।